अंकुश आणि योगेश. तसेच स्टँड चौकीतल्या सर्व खेळाडूंना सूचित करण्यात येते की आपल्याली हजेरी देऊन लगेचच ग्राउंडवर यायचं आहे. हॅलो हॅलो, येतोय ना? येतोय. ए साऊथ एम एल दुपारपाळी 12वा फील्ड इथे पाठवावा. नरेश नामूचा बॉलर नो आला 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 यश. गोलंदाजीला पहिलं षटक घेऊन येत आहेत यश यश चांदोरकर. ऊपर ऊपर आ जाओ. हा, काय कर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिलं षटक. आउट. पहिलाच गोल आणि पहिला झेल. अंकुश गमरे डगआउट परत. कौन है विशाल. तसेच वन डाऊन जातील कौशिक कौशिक पैलकर. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. नियास क्षेत्ररक्षण गचाळ. दोन बॉल, एक धावा, एक विकेट. योगेश पुन्हा आपल्या संघासाठी प्रयत्न करतील चांगली फलंदाजीसाठी. उत्कृष्ट असा गोल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा कौशिक स्ट्राईकवर. आउट. 4 चेंडू 2 विकेट. कौशिक आउट झालेला आहे. खूप चांगला प्रयत्न होता कौशिकचा. उत्कृष्ट असं गोलंदाज यश चांदोरकर. चौथा फलंदाज आहे विशाल.
पाचवा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे यश चांदोरकर. योगेश स्ट्राईकवर आहेत. डॉट. पहिलं षटक संपलेलं आहे. धावा आहेत 3. 2 विकेट. रेग्युलर दुसरं षटक घेऊन येते दीपक. दीपकनी जर हॅट्रिक घेतली तर चौकीतले वरिष्ठ कर्मचारी प्रदीप हाटे यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गया. 4 रन. मिस फील्ड 4 रन. धाव संख्या झालेल्या आहेत 8. योगेश याचा खूप सुंदर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी, जसा त्यांनी पहिल्या मॅचला केली होती. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू दीपक करतील. पुन्हा स्ट्राईकवर योगेश. चार रन. गचाळ क्षेत्ररक्षण. खूप चांगला प्रयत्न योगेशचा. पुन्हा 4 धावा काढल्यात दीपक कडून. चार चेंडू. धावा झाल्यात 12. नॉट आउट. 2 धावा काढल्या आहेत 5व्या चेंडूमध्ये. धाव संख्या पोचलेली आहे 14. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. आउट. रन आउट. योगेश बाद झालेला आहे. धाव संख्या पोचलेली आहे 15. 2 षटक संपलेला आहे.
लवकरात लवकर सामना सुरू करा. तिसरं षटक घेऊन आहेत अमोल. फलंदाजाचं नाव आहे राकेश. मिडल ऑर्डरला आलेले आहेत राकेश. आपल्या संघासाठी प्रयत्न करतील. ए, माहिती आता आहे support. ए बिपिन, सब लोग को बाहर भेज के गाली दो. असा उंचावलेला झेल. चार रन. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. चांगला असा प्रयत्न विशालचा आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 19. पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडूत 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पोचलेली आहे 21. खूप चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा मोहीन याचा. खूप चांगला असं झेल घेतलेला आहे दीपक यांनी. षटकात 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या 21. फलंदाजीला येत आहेत प्रवीण तांबे. बिपिन तांबे यांचे बंधू प्रवीण तांबे. बॅट्समॅन कोण आहे? खूप चांगला प्रयत्न. यूट्यूब पे फ्री इवेंट्स आ जाएगा. 4 चेंडू संपलेले आहेत तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झालेत 21. खूप चांगला प्रयत्न तांबे यांचा. गोलंदाज सुद्धा तांबेच आहेत. आयोजक मध्ये प्रमुख काम केलेले आहे हे देखील तांबेच आहेत. दोन तांबे. वाईट घोषित केलेला आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातला. नो मॅन्स लँड. षटक संपलेला आहे. धावसंख्या पोचलेली आहे 23-24. सॉरी प्रवीण. धावसंख्या 24. तिसरं षटक संपलेलं आहे. खूप महत्वाचं असं 4थं षटक सुरू होईल लवकरातच. राकेश आणि प्रवीण बघूया आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करताना. जल्दी आओ इधर ही.
पंचांनी लवकरच सामना सुरू करण्यात यावा. खूप उशीर घेत आहात तुम्ही ओव्हर नंतर, जसं की ब्रेक झालाय. प्रिन्स ब्रेक नसतो 4 सामन्यामध्ये, हे लक्षात ठेवा. मोईन बॉलर नेम आहे निलेश पुराडकर. चौथं षटक घेऊन येत आहेत निलेश. लेफ्ट आर्म फास्ट. हे वॉर्डमध्ये गाजलेले असे गोलंदाज निलेश पुराडकर. बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतायत. समोर आहेत राकेश. वाईट. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. खूप असा चांगला प्रयत्न. बॉल सीमा रेखा पार. 6 धावा घोषित. धाव संख्या पोचली आहे 31. 31. 3 गडी बाद 31. खूप चांगला असा गोलंदाजांनी चेंडू टाकलेला आहे. बॉलरच्या बॅटमधून दोन चेंडू झालेले आहेत चौथ्या षटकातील, शेवटच्या षटकातील. आणि हा सुद्धा आता 3 बॉल. पहिला चेंडू वाईट होता. संघाने नोंद घ्यावी. रन झाले 31. 3 विकेट. खूप चांगला प्रयत्न. 4 धावा. खूप चांगला प्रयत्न करतायत राकेश आपल्या संघासाठी. धाव संख्या पोचलेली आहे 35. 3 गडी बाद. पाचवा चेंडू टाकतील निलेश. खूप चांगला प्रयत्न निलेश द्वारे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. ऑन स्ट्राईक राकेश. खूप चांगला प्रयत्न केलाय. खूप चांगल्या प्रयत्नाने आता सीमा रेखा पार. 6 धावा घोषित. टोटल धाव संख्या झालेली आहे 41. ए नॉर्थ ML साठी 42 धावा ची गरज असणार आहे 4 षटकामध्ये. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. संघाने नोंद घ्यावी. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. होता है चलता है. त्याला लवकरच संघाने क्षेत्ररक्षणची गरज होती. ए नॉर्थ ML दुपारपायी लवकरच डगआउटमध्ये या. धाव संख्या झालेली आहे 41. 42 टू विन आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाजासाठी सज्ज होत आहे ए नॉर्थ ए साऊथ दुपारपायी. फोर्टी टू. 42 धावा करायच्या आहेत ए नॉर्थ दुपारबाई यांना.
ए नॉर्थ मोटर लोडर दुपारपाई या संघासाठी जोडी येत आहे अविनाश आणि दीपक, ज्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला दुसऱ्या स्थानी आणलेला आहे. आत्ताच्या सामन्याची जर सरासरी काढली तर ए नॉर्थ एम एल दुपारपाई या संघासाठी प्रति षटकात 10 धावा करायच्याच आहेत. एच डब्ल्यू डी संघाचे कर्णधार संदीप यांनी डगआउटमध्ये यावं लवकरात लवकर. वाजले आहेत 1:42 आणि वातावरण असं गरम झालेलं आहे मैदानामध्ये. पंचांनी लवकरच सामना सुरू करण्यात यावा. एच.डब्ल्यू.डी. ओमकार गोलंदाजाचं नाव आहे अंकुश गमरे, पहिलं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. स्ट्राईकला दीपक गोहिल. दीपक गोहिल यांनी पहिल्या षटकात 3 षटक मारले तर प्रदीप फाटे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. अंकुश गमरे घेऊन येत आहे पहिलं षटक. पहिला चेंडू खूप चांगला असा चेंडू फेकलेला आहे अंकुश गमरे यांनी. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील खूप असा 140च्या वेगाने आलेला गोल चेंडू होता, जो दीपक गोयल यांच्या बॅटला एज लागून तिथेच थांबला आहे. गचाळाचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून होत आहे. तिसरा चेंडू 2 धावा आल्या आहेत. धाव संख्या पुतले 2च. 3 बॉल 2 धावा. हिट विकेट. कॉटन बॉल झालेला आहे. दीपक गोयल. कॉटन बॉल झालेले आहे दीपक गोयल. खूप चांगला असा चेंडू टाकलेला अंकुश गमरे यांनी. खूप वेग होता या चेंडूमध्ये की जो दीपकला दिसला देखील नाही. आपल्या संघासाठी येथील यश चांदोरकर, ज्यांनी आपलं गोलंदाजीसाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आपल्या संघाला 2 विकेट घेतलेल्या आहेत. 3 धावा फक्त खर्चित केलेल्या आहेत.
षटकातील 4 चेंडू समाप्त झालेला आहे. 1 विकेट झालेला आहे. ए नॉट दुपारपाई. धावसंख्या झालेली आहे 2. मोहीन आपल्या संघासाठी खूप चांगला प्रयत्न करतील. अविनाश देखील तिथे सज्ज आहे. त्यांनी पहिली मॅच या स्वरूपात काढलेली. त्याला पुन्हा आता सामन्याकडे जाऊया. अंकुश घेऊन येत आहे 5वा चेंडू पहिल्या षटकातला. यश सामना करतील. खूप चांगला प्रयत्न असानी चेंडू हवेमधून जाऊन 1 बाउन्स चौका. 4 धावा घोषित पंचांच्या कुशीत. धावसंख्या पोचलेली आहे 6. 5 चेंडू 6 धावा. खूप चांगला प्रयत्न यशचा. त्यासोबतच कौशिक देखील चांगला प्रयत्न करतोय झेल घेण्याचा, परंतु झेल सुटलेला आहे. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. गोलंदाज या वाईट सोबत धावसंख्या पोचलेली आहे 7. 5 चेंडू 7 धावा. 1 गडी बाद झालेला आहे. पुन्हा यश आपल्या संघासाठी सज्ज. खूप असा चांगला प्रयत्न. पुन्हा हवेत चेंडू. पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण कौशिकद्वारे. झेल सुटलेला आहे आणि 2 धावा यशद्वारे प्राप्त झालेल्या आहेत. 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या पोचली आहे 9. पहिलं षटक संपलेलं आहे. हो. खूप चांगला प्रयत्न होता कौशिकचा, परंतु झेल सुटलेलाच आहे. 41 झालेले आहेत. 42 चेस आहेत. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. सामना सुरू करा लवकरात लवकर. ड्रीम्स ब्रेक नाही आहे 4 षटकासाठी. गोलंदाजीसाठी येत आहे विशाल. ऑन स्ट्राईक अविनाश. पुन्हा चांगला प्रयत्न करतील आपल्या संघासाठी. वेळ झालेली आहे 2 वाजायला 10 मिनिटं उर्वरित आहेत आणि मैदानामध्ये वातावरण खूप गरम होतंय. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिस. वाईट. या वाईट सोबत धावसंख्या पोचली आहे 10. पुन्हा वाईट. वाटतं विशालला 2016-26 चा बोनस जाहीर झालेला दिसतोय. सुरुवात आपल्या वाईटने करत आहे. पुन्हा वाईट. विशालद्वारे पुन्हा वाईट. गेल्या मॅचला देखील विशालने वाईटची चांगली सुरुवात केलेली. आता देखील तोच प्रयत्न करत आहे. धावसंख्या पोचलेली आहे 12. कोई नहीं आ रहा है, कोई नहीं इधर 1 बैठा गडी है, बाद 12. कोई बैठ ही नहीं रहा है. हाँ भेज. मैदानामध्ये खूप गरमीचं वातावरण झालेलं आहे. वातावरण खूप गरम आहे.
संघाने लवकरच सामना सुरू करा. पंच, वेळ खूप कमी आहे. पुढे देखील सामने खेळवायचे आहेत. असाच वेळ निघून गेला तर आयोजक कमिटीकडे निर्णय घेण्यासाठी खूप कठीण जाईल. अशा पद्धतीने विशाल गोलंदाज हा रद्द करून नारायण येत आहे. नारायणच आहे ना? दुसरं षटक नारायण. बहुतेक तरी अविनाशी बॅटिंग पाहून विशाल हा घाबरलेला असून पुन्हा आता पहिलं मॅचच्या स्वरूपात अविनाश पुन्हा सज्ज. नारायण गोलंदाज पहिला चेंडू घेऊन येतील दुसऱ्या षटकातील. यश आहेत नॉन स्ट्रायकरला. खूप चांगला प्रयत्न आणि बिंदी गेंद, डॉट बॉल. खूप चांगला प्रयत्न. बॉल हवेत असा फिरवलेला आहे फिरकीपट्टूनी. अविनाशला देखील समजला नाही बॉल लेग टर्न झाला की ऑफ टर्न. खूप चांगला असा प्रयत्न आणि झेल बाद झालेले आहेत. अविनाश आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करत होते. पुन्हा डगआउट मध्ये येत आहे. आपल्या संघासाठी पुन्हा नवीन बॅट्समन येत आहे मोईन, ज्यांचं हे होम ग्राउंड म्हटलं जातं. स्कोर झालेला आहे 12. 2 चेंडू 12 धावा. इसके बाद ले 2 चेंडू 12 धावा. ए नॉर्थ संघाला गरज आहे 30 धावांची. धावांची गरज आहे. मोहीन आलेले आहेत आपल्या मैदानावर. खूप चांगला असा स्ट्रोक केलेला आहे बॅटीला. 2 धावाच्या पर्यंत 2 धावा कंप्लीट. आउट दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खूप चांगला प्रयत्न होता आपल्या संघासाठी 2 धावा घेण्यासाठी. खूप चांगलं दुसरं षटक संपवत आहेत नारायण आपल्या संघासाठी. 3 गडी बाद झालेले आहेत. सॉरी, 3 गडी बाद. धावसंख्या 13. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. फलंदाजीला येत आहेत निलेश. पुन्हा पाहूया सामन्याकडे जाऊया. खूप चांगला प्रयत्न असा आणि हवेत झेलबाद झालेले आहेत निलेश. नारायण यांनी खूप चांगला प्रयत्न केले आहे. 1 धावा देऊन 3 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. नाही, 4 बॉल झालेले आहेत. 12 हुआ सॉरी 13. 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडू बाकी.
खूप चांगलं प्लेसमेंट. दोन फिल्डरच्या गॅपमध्ये बॉल ढकललेला आहे दीपेश यांनी आणि एक धाव काढलेली आहे आपल्या संघासाठी. त्यासोबतच धाव संख्या पोचलेली आहे 14. 5 चेंडू संपलेले आहेत दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू. समोर आहेत यश, की ज्यांनी आपल्या संघासाठी खूप चांगलं गोलंदाजी केलेली आहे. पहिलीच ओव्हर त्यांनी घेतलेली होती. खूप चांगला असा प्रयत्न. एक धाव आलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे 15. 2 षटक संपलेले आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद. बारा चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे ए नॉर्थ मोटर लोडर चौकी या संघासाठी. खूप चांगला प्रयत्न आहे दोन्ही संघाकडून. तिसरं षटक घेऊन येत राकेश पवार. ओल्ड इज गोल्ड असे राकेश पवार येतात आपल्या संघासाठी गोलंदाजीला. पुन्हा यश स्ट्राईकवर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत राकेश पवार. खूप चांगला प्रयत्न आणि असा झेल बाद झालेले आहेत. यश टॉप एजला लागलेले आहे, परंतु बॉल मिड विकेटच्या फिल्डरकडे गेलेला आहे, कौशिककडे. खूप चांगला झेल घेतलेला आहे कौशिक याने. आपल्या संघासाठी फलंदाज येत आहेत अमोल तांबे. तिसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूमध्ये विकेट देत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना राकेश पवार. ओल्ड इज गोल्ड. यानंतर होणारा सामना स्टँड चौकी वर्सेस SWD. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर डगआउटमध्ये या नाणेफेकीसाठी. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे 16. धावसंख्या 16वर पोचलेली आहे. तिसऱ्या षटकातलं तिसरं चेंडू घेऊन येते राकेश पवार. समोर आहे दीपेश, फोर्ट बॉईज मधून खेळणारे दीपेश. खूप असा सुंदर प्रयत्न आणि बॉल खूप असं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. थ्रो आलेला आहे. धाव काढलेले आहेत 2. धावसंख्या पोचलेली आहे 18. 3 बॉल 18. 5 गडी बाद. खूप चांगला प्रयत्न दीपेशचा. चौथा चेंडू घेऊन येतील राकेश पवार. स्ट्राईकला दीपेश मकवाना. डॉट गेन, बिंदी गेन स्टंप वरून गेलेली आहे. दीपेश आपल्या संघासाठी धावा शोधत आहे वाईटच्या स्वरूपात. 4 चेंडू संपलेले आहेत तिसऱ्या षटकातील. खूप चांगला प्रयत्न राकेश पवार यांचा. नावाजलेले गोलंदाज MRA स्टेडियमचे. खूप चांगला थ्रो आलेला आहे अंकुश गमरे यांच्याकडून.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुतलेली आहे 19. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. खूप रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढलेल्या आहेत अमोल यांनी. धावसंख्या पोचलेली आहे 21. 3 षटक संपलेलं आहे. 21 धावा. धावसंख्ये ए नॉर्थ दुपारपाईसाठी धावसंख्येची 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. खूप महत्त्वाचं षटक असतं 4 षटकांमधले सामन्याचं तिसरं षटक हे राकेश पवारांनी खूप चांगलं हाताळलेलं आहे. आपल्या संघासाठी पहिल्याच बॉलामध्ये विकेट घेतलेली आहे. त्याचबरोबर 6 धावा दिलेल्या आहेत. चौथं षटक घेऊन येत आहेत कौशिक पैलकर. 6 बॉल 21. दीपेश करो या मरो. अरे पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज दीपेश मकवाना. पाच चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 21 धावांची गरज आहे. समोर आहेत कौशिक. स्ट्राईकला आहेत दीपेश. खूप चांगला प्रयत्न परंतु बॅटला एज लागलेली आहे. 2 धावा घ्यायच्या प्रयत्नात आणि दीपेश हे बाद झालेले आहेत. डगआउटमध्ये येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ए साऊथ दुपारबाई या संघाकडून. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा पाहिजे आहेत 20. बॅट्समन आलेले आहेत. फलंदाजासाठी आलेले आहेत जयेश मकवाना. जयेश मकवाना बऱ्याच वर्षानंतर कमबॅक करत आहेत आपल्या संघासाठी. खूप चांगलासा प्रयत्न आणि बॉल गेलेला आहे. 1 बाउन्स आउट. धावसंख्या पोचलेली आहे 26. असाच प्रयत्न पाहिजे आहे आपल्या संघासाठी जयेश. शेवटचा पर्याय जयेश. खूप चांगला प्रयत्न. एक धावा आलेल्या आहेत. चौथ्या चेंडूतून धावसंख्या पोचलेली आहे 27. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पंधरा धावांची गरज आहे. खूप चांगला प्रयत्न आणि धावा आलेले आहेत. 5व्या चेंडूमध्ये 1 धाव आलेली आहे. धावसंख्या पोचलेली आहे 28. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. 1 बॉलात 13 धावा. गोलंदाज कौशिक. खूप चांगला असा कमबॅक केलेला आहे कौशिक याने.
क्षेत्ररक्षण जरी खराब केलं तरी गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन. खूप चांगला असा ब्लॉक टाकलेला आहे फलंदाज डॉ. मॅच समाप्त झाली आहे. मॅच विनर आहेत ए साऊथ मोटर लोडर संघ.